मनोज जरांगे पाटील यांनी आता टोकाचं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे आता मराठा समाजाच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहे। ह्यामुळे आता फडणवीस सरकार जे आहे ते संकटात येण्याची चिन्ह देखील निर्माण होऊ शकतात। नेमकं मनोज जरांगे पाटील यांनी कुठलं टोकाचं पाऊल उचललेलं आहे, मराठा समाजाकडून कशा पद्धतीने हालचालीला वेग आलेला आहे आणि ह्यामुळे फडणवीस सरकार कशा पद्धतीने संकटामध्ये येऊ शकते, या विषयाची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। तर नमस्कार मंडळी, आज 28 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी काही टोकाचा पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। यामध्ये मनोज जरांगे पाटील हे बोलत असताना म्हटले आहे की येणाऱ्या 30 मे रोजी आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमरण उपोषण करणार असून आपण या भूमिकेवर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितलेलं आहे। तर मनोज जरांगे जे आहेत ते आता रखरखत्या उन्हामध्ये मराठा आरक्षण प्रश्नी आमरण उपोषण करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी ना मंडप राहणार आहे, ना कुठली सुविधा असणार आहे। रखरखत्या उन्हामध्ये बाजावर बसून ते टोकाचं आमरण उपोषण जे आहे ते मराठा आरक्षणासाठी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता मराठा समाजातून हालचालीला वेग आल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे, कारण सध्या उष्माघाताचा बळी पडण्याची देखील शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या जात आहेत। कारण तापमानामध्ये जर वाढ पाहिली तर दिवसेंदिवस वाढ होत आहे। अशा या तापमानामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या रखरखत्या उन्हामध्ये मराठा आरक्षणाच्या काही प्रश्नावर ते आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर राज्यातल्या मराठा समाजाकडून हालचालीला वेग चालू झाला असून आता अनेक मराठा समाजाचे काही नेते मंडळी जे आहेत त्या आंतरवाली सराटीच्या दिशेने धाव घेत असल्याचं देखील बोललं जात आहे। याचबरोबर गावखेड्यातील जो सर्वसामान्य मराठा समाज आहे तो देखील आता आंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना होण्यास काही प्रमाणामध्ये सुरुवात करीत असल्याचं देखील बोललं जात आहे। तर काही गुप्त बैठका घेऊन आता हालचालीला देखील वेग आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता टोकाचं आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य सरकार पुढे 10 मागण्या ठेवलेल्या होत्या। या 10 मागण्या ज्या आहेत त्या 29 मे पर्यंत मान्य कराव्या असा अल्टिमेटम देखील राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता आणि 30 मे रोजी आपण पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे भाजपचे नेते असलेले प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार पुढे मराठा आरक्षणाविषयीच्या 10 मागण्या ठेवलेल्या होत्या। यामध्ये कुठंतरी राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये दोघातील हा जो आरक्षणाच्या मुद्द्यावरला वाद आहे यामध्ये तोडगा काढण्यासाठी प्रसाद लाड यांना यश येईल असं देखील बोललं जात होतं। त्या अनुषंगानेच प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी 22 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे। तब्बल 2 तास या मागण्यावर प्रसाद लाड यांनी चर्चा देखील केल्याचं आपण पाहिलेलं आहे। याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या भावाची उपमा देत आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री तसंच मराठा आरक्षणाची उपसमिती असलेले या उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन याविषयी तोडगा काढण्यासाठी मी तुम्हाला आश्वासन देतो अशा प्रकारचं आश्वासन त्यावेळेस प्रसाद लाड यांनी दिलं होतं। परंतु प्रसाद लाड यांनी 22 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। 28 मे पर्यंत आपण राज्य सरकारची काय भूमिका आहे त्याविषयीची माहिती आपण तुम्हाला देऊ असं आश्वासन देखील दिलं होतं। 28 मे लोटला तरी राज्य सरकारकडून प्रसाद लाड कडून मनोज जरांगे पाटील यांना व त्यांच्या टीमला कुठलीच माहिती पोहोचली नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आज 28 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी आपण आता टोकाचं आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीरपणे यावेळेस सांगितलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आता देशामध्ये आतापर्यंत असलं कुठलंच उपोषण झालं नसन एवढ्या टोकाचं जे उपोषण आहे ते मनोज जरांगे पाटील हे आता मराठा समाजाच्या राहिलेल्या या 10 मागणीसाठी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।
राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट जे आहे त्याप्रमाणे लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा गॅजेट जे आहे ते लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. याचबरोबर अनेक मराठा तरुणावर जे गुन्हे दाखल केलेले होते ते गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी देखील राज्य सरकारने पुढाकार घेतला असल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. परंतु तशी कुठलीच प्रत्यक्षरित्या आपल्याला कृती पाहण्यास न मिळाल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा हत्यार पुन्हा उपोषलेला आहे. याचबरोबर मराठा कुणबी अशा पद्धतीचं मंत्रालय स्थापन करण्यात यावी अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मराठा आरक्षणासाठी जी उपसमिती नेमलेली आहे ही समिती बरखास्त करण्यात यावी अशी देखील मागणी जी होती ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्य सरकार पुढे ठेवण्यात आलेल्या होत्या. परंतु राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी ठेवलेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याकडे कसल्याच प्रकारे गांभीर्याने न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी आता पुढील भूमिका जी आहे ती स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते ज्या मराठा आरक्षणाच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या घेऊन ते आता थेट अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 2 वर्षापासून सातत्याने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आमरण उपोषण करीत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी मंडप या ठिकाणी आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेला आहे. मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसल्याचं देखील आपण सातत्याने पाहिलेलं आहे. परंतु आता सध्या जर पाहिलं तर दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत आहे. अशा तापमानामध्ये जीवितास धोका निर्माण असल्याचं देखील बोललं जात आहे. यामध्ये आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती आता पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. ते आता एका बाजावर आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पाणी पिणार नसल्याचं देखील त्यांनी ह्यावेळेस सांगितलेलं आहे. याचबरोबर डोक्यावर मंडप देखील ठेवणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. आता मराठा समाजासाठी हे अंतिम आमरण उपोषण असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि हा टोकाची भूमिका जी आहे ती आता मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्यामुळे आता राज्यातील गावखेड्यातील मराठा समाजाकडून हालचालीला वेग आल्याचं देखील आता पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे आता अंतरवाली सराटी या ठिकाणी 30 मे रोजी लाखोच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो पुन्हा एकत्र येणार असल्याच्या हालचालीला वेग आला असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती आपल्याकडे पोहोचलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पुढे हे खूप मोठं एक संकट देखील उभा राहू शकते. कारण जर पाहिलं तर ह्या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केले होते. ज्या वेळेस आमरण उपोषणाकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केलेलं होतं त्यावेळेस मराठा समाज जो आहे तो रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. आता त्यातच मनोज जरांगे पाटील हे टोकाचं आमरण उपोषण करीत आहेत. त्याचबरोबर उष्णतेची लाट जर पाहिली तर प्रचंड आहे. अशा या उष्णतेच्या लाटामध्ये जर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास काही बरं वाईट झालं तर राज्य सरकार ह्याला जबाबदार राहू शकतं. याचबरोबर अशी काही जर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि लाखोंच्या संख्येने जो मराठा समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तो समाज पुन्हा एकदा पेटल्याशिवाय राहणार नाही असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकार पुढे देखील एक नवं संकट उभा राहण्याची चिन्ह जी आहेत ते आता निर्माण होत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेतल्यानंतर आपल्याला हे चित्र जे आहे ते हळूहळू निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी जे टोकाचं आमरण उपोषणाची भूमिका घेतलेली आहे याकडे कितपत गांभीर्याने पाहतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जी टोकाची भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे का? याचबरोबर मराठा समाजाकडून ज्या हालचाली सुरू आहेत त्या देखील योग्य आहेत का? त्यामुळे फडणवीस सरकार जे आहे ते पुन्हा एकदा संकटामध्ये येऊ शकतं का? याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.